श्रावण सोमवार आणि नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस खरंच खूप खास आहे, कारण श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमी दोन्ही एकाच दिवशी आले आहेत. वर मी पूजा करून घेतली, तुळशीला दिवा लावला आणि खाली बाबा ऑलरेडी पूजा करत होते. खाली दिवा लावला. आज कढईचा प्रसाद करतात, तर कढईचा प्रसाद भाजून ठेवला. सकाळीच दारावर बेलवाला येतो, तर आईने बेल घेऊन ठेवलं होतं, पण पूर्ण बेल हे चांगलं नसतं, काही 2 पानाचं असतं, काही तुटलेलं असतं. तर मी पूजा करायच्या आधी म्हटलं ते सगळं सेपरेट करून ठेवते. आणि आम्ही कुणी काहीही करत असलं तर तिथे नैतिकला यायचंच असतं. त्याचं काही नवीन दिसलं की तो तिथे येऊन बसणारच. आणि नैतिक आमच्या बरोबर असला की वेळ कसा निघून जातो कळत नाही. हर हर तुलसियावर रामचंद्र की जय मन्ना. आज पहिला श्रावण सोमवार, मग 108 बेल चढवून घेतले. त्यानंतर नागपंचमीच्या पूजेची तयारी सुरू केली. नागपंचमीसाठी शेंद्राचे नाग काढतात, तर त्यासाठी बाबांनी मला चंदन आणि शेंदूर एकत्र करून ते उघडून दिलं. मग माहेरी आमच्या सरळ सरळ उभे नाग काढतात, पण आईने मला इथे सांगितलं की आपल्याकडे असा नाग काढतात, 5 फण्याचा नाग. आई बोलली की मला माझ्या सासूंनी शिकवलं, तर तुला मी शिकवते आणि आपण अशाच नागाची पूजा करतो घरी. तर मग मी ते काढून घेतलं. मग त्याला शेंद्राने छान ड्रॉ करून घेतलं. त्यानंतर आईनी पूजा केली, बाबांनी पूजा, म्हणजे सगळ्यांनी घरी पूजा केली, आरती केली आणि अशी सुंदर पूजा. आणि आज घरी खरंच खूप प्रसन्न असं वाटत होतं. सकाळी पूजा झाली आणि रात्री फुलोरा असणार आहे. फुलोऱ्यासाठी आम्ही करंजा वगैरे करून ठेवल्या आहे. आमच्या एरियातच धनगवडी बाबांचं मंदिर आहे, तर मग मी, गौरी आणि हे आम्ही तिघंही मंदिरात गेलो. मंदिरात सगळ्या देवांच्या सुंदर मूर्त्या आहेत आणि गर्दी नव्हती, खूप छान दर्शन झालं. तर असा होता आजचा आमचा सुंदर दिवस. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना श्रावण सोमवार आणि नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा.